Hello students, welcome once again. So let's start with the discussion of motion, okay, or discussion of some kind of Newton's laws of motion. Okay, we have seen Newton's laws of motion. There are 3 Newton's laws of motion. त्याचं काही सिग्निफिकन्स आपण इम्पॉर्टन्स सुद्धा आपण लास्ट लेक्चरला बघितलेला आहे. सो आज आपण थोडंसं त्याच्या पुढं कंटिन्यू करूया. ॲज यू नो दॅट दिस टॉपिक इज रिलेटेड टू द laws of motion. So we have seen 3 laws as well as we have seen the importance and physical significance of these 3 laws. Okay, so laws of motion आपण हा टॉपिक बघतोय आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण लास्ट लेक्चरला न्यूटन्स लॉज ऑफ मोशन बघितलेलं होतं. आज आपण काय बघणार आहे हे तुम्हाला मी इन ब्रीफ इथं पहिल्यांदा डिस्कस करतो. So today we are going to see main 2 concepts. Okay, so first concept is related to the frame of reference and second concept is related to the force. आता फोर्स आपण बेसिक लेक्चर दिलं होतं की पुश आणि पुल ज्या ठिकाणी असतं मोशन होते पार्टिकलची एखादी, तेव्हा त्या पुशला किंवा पुलला एक्सपिरियन्स काय करतो आपण, फोर्स एक्सपिरियन्स करतो किंवा फोर्स डिफाईन करतो. ओके, सो फोर्सची डेफिनेशन किंवा जनरल फोर्स बघितलं होतं आपण. सो आज त्या फोर्सचे आपण डिफरंट टाईप्स जे रिक्वायर्ड टाईप्स आहेत ते बघूया, त्याचं डिस्कशन करूया आणि एक फ्रेम ऑफ रेफरन्स अशी एक कन्सेप्ट बघूया आणि याच्या रिलेटेड मग काय एक थोडेफार मल्टिपल चॉईस क्वेश्चनसुद्धा आज आपण डिस्कस करणार आहोत. सो दिस विल बी आवर टुडेज लेक्चर. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा आपण फ्रेम ऑफ रेफरन्स ही कन्सेप्ट बघूया. फ्रेम ऑफ रेफरन्स. नाव काय फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय बघा. आपण बघितलं की मोशन म्हणजे काय, चेंज इन पोझिशन. जर एखाद्या ऑब्जेक्टची एखाद्या पार्टिकलची पोझिशन चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, आपण त्याला म्हणतो की मोशन. तो पार्टिकल मोशन डिस्क्राईब करतोय. पण मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला चेंज ऑफ पोझिशन ऑफ द पार्टिकल म्हणजे मोशन होऊ शकत नाही. म्हणजे काय, मी तुम्हाला ट्रेनचं एक्झाम्पल दिलं होतं. 2 ट्रेन समजा चाललेल्या आहेत, दोन्ही ट्रेन जर सेम स्पीड सेम व्हेलॉसिटीनं जात असतील, 2 ट्रॅक आहेत सपोज, तर दोन्ही ट्रेन एकमेकांसाठी कॉन्स्टंटच आहेत ना. या ट्रेनमधला पॅसेंजर त्या ट्रेनमधल्या पॅसेंजरला बघतोय किंवा त्या ट्रेनमधला पॅसेंजर या ट्रेनमधल्या पॅसेंजरला कंटिन्युअस बघत राहतो. एका मिनिटानं बघितलं तर ते समोरासमोरच आहेत, दुसऱ्या मिनिटाला बघितलं समोरासमोरच आहेत. का तर त्यांची व्हेलॉसिटी सेम आहे. मोशन आहे का, मोशन आहे. चेंज इन पोझिशन आहे ना. मग प्रत्येक वेळेला आपण चेंज इन पोझिशन म्हणजे मोशन म्हणूया का, रिलेटिव्ह मोशन तिथं म्हणता येईल का, नाही. सो देर इज नो रिलेटिव्ह मोशन. म्हणजे चेंज इन पोझिशन म्हणजे मोशन ठीक आहे, पण प्रत्येक वेळेला आपण त्याला चेंज इन पोझिशन म्हणजे मोशन असं म्हणू शकत नाही. तर त्यासाठी रिलेटिव्ह हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आणि या केसमध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी 0 झाली. सो दिस इज नॉट रिलेटिव्ह मोशन. मग रिलेटिव्ह मोशन कधी असते, 2 पार्टिकल्समध्ये किंवा 2 ऑब्जेक्ट्समध्ये, जेव्हा एकाची व्हेलॉसिटी आणि दुसऱ्याची व्हेलॉसिटी काहीतरी वेगळी असेल. मग भले कोणाची जास्त असेल कोणाची कमी असेल काही फरक पडत नाही, फक्त व्हेलॉसिटी डिफरन्स तिथं थोडाफार पाहिजे, तर आपण त्याला म्हणतो की देअर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन दीज 2 पार्टिकल्स ऑर ऑब्जेक्ट. सिंपल. Okay, so we can say that change in position is nothing but the motion, but some conditions to be satisfied. Okay, so बघूया फ्रेम ऑफ रेफरन्स. सिंपल एक एक्झाम्पल आपण ट्रेनचंच घेऊया. ट्रेन स्टेशन घेऊया. स्टेशनवरती आपण उभे आहोत, ट्रेन समोरून येते आपल्याकडं, बरोबर. सो जेव्हा ट्रेन समोरून येते तेव्हा आपल्याला काय दिसतं की ट्रेन इज मुव्हिंग, पॅसेंजर इज मुव्हिंग. ट्रेनमध्ये असलेला पॅसेंजर किंवा ट्रेन काय होतात, मूव्ह होतात, हे आपल्याला दिसतंय. ओके, सो इथं आपण मोशन डिफाईन करू शकतो ट्रेनचे. सो आपल्यासाठी काय झालं की ट्रेन मोशनमध्ये किंवा तो पॅसेंजर मोशनमध्ये आहे. सो आपण म्हणजे फ्रेम झालो, एक रेफरन्स पॉईंट झालो बघा, की आपण कन्सिडर करून ती मोशन कन्सिडर केली ना. किंवा तुम्ही असं म्हणा, पॅसेंजर आणि ट्रेन काय कन्सिडर करतायत की त्यांना वाटतंय की तुम्ही त्याच्याकडे चाललेला आहात किंवा प्लॅटफॉर्म त्याच्याकडे येतोय असं त्यांना वाटतं. सो ते फ्रेम ऑफ रेफरन्स झाले कुणाच्या मोशनसाठी, आपल्या मोशनसाठी किंवा प्लॅटफॉर्मच्या मोशनसाठी. म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्स एकतर आपला पॉईंटही असू शकतो ॲज वेल ॲज तो ट्रेनही असू शकतो. ट्रेनच्या मोशनसाठी आपण फ्रेम ऑफ रेफरन्स आणि आपल्या मोशनसाठी ट्रेन इज द फ्रेम ऑफ रेफरन्स. सो फ्रेम ऑफ रेफरन्स इज द रेफरन्स पॉईंट फ्रॉम विच द मोशन ऑफ अनदर पार्टिकल इज टू बी कन्सिडर्ड. सिम्पली वी कॅन से दॅट द फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम नाव असं का आलेलं आहे बघा. फ्रेम म्हणतो नाही का आपण. फ्रेम म्हणजे एक पॉईंट असतो, एक पर्टिक्युलर एरिया असतो, रिजन असतो. सो तो रेफरन्स घेतलेला आहे कशासाठी, मोशन डिस्क्राईब करण्यासाठी. समजा तो जर रेफरन्सच नाही घेतला तर आपल्याला मोशन डिस्क्राईब करता येणार नाही. सो फ्रेम ऑफ रेफरन्स इज वन ऑफ द रेफरन्स पॉईंट
बाय विच वी कॅन कन्सिडर द मोशन ऑफ अनदर पार्टिकल विच इज मुव्हिंग टुवर्ड्स अस ऑर विच इज मुव्हिंग अवे फ्रॉम अस. एकतर तो पार्टिकल आपल्याकडे येतोय असंही म्हणूया आपण, किंवा आपल्यापासून चाललेला आहे असंही म्हणूया. पण आपण त्या पार्टिकलची काय डिफाईन करतोय, मोशन डिफाईन करतोय आपल्या पॉईंटपासून. म्हणून आपण म्हणजे काय झालो तर फ्रेम ऑफ रेफरन्स झालो. फ्रेम ऑफ रेफरन्स बदलू शकतो ना, एकदा आपण असू शकतो, एकदा ट्रेन असू शकते, एकदा अर्थ असू शकते, एकदा मून असू शकतो. डिपेंड आहे ना, कुठलाही पॉईंट आपण ॲज अ फ्रेम ऑफ रेफरन्स घेऊ शकतो. फक्त दुसरा जो पार्टिकल आहे त्याची मात्र मोशन किंवा त्याची व्हेलॉसिटी एकतर येणारी पाहिजे, जाणारी पाहिजे, चेंज इन व्हेलॉसिटी पाहिजे. जर दोघं पण मूव्ह होत असतील तर आपण फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणूया का, नाही म्हणता येईल ना, कारण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी 0 झाली. म्हणून रिलेटिव्ह व्हेलॉसिटी तिथं असणं गरजेचं आहे, तरच आपण तो फ्रेम ऑफ रेफरन्स डिफाईन करू शकतो आणि सांगू शकतो की अनदर पार्टिकल इज मुव्हिंग, किंवा अनदर पार्टिकल सांगू शकतो की वी आर मुव्हिंग, आपण मूव्ह होतोय तो सांगू शकतो. म्हणजे तो फ्रेम ऑफ रेफरन्स झाला. सिम्पल. सो आता याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत बघा. एक इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. मी याच्या बुकप्रमाणे एक डेफिनेशन्स 2 लिहिणार आहेत. आणि हा झाला नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे आपण असं म्हणूया, हा न्यूटन्स पहिला लॉ आहे आणि हा न्यूटनचा सेकंड लॉ आहे. काय म्हटलं मी, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे असं म्हटलं मी, आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे न्यूटनचा सेकंड लॉ आहे असं म्हटलं मी. आधी डेफिनेशन लिहितो आणि मग त्याचे अर्थ तुम्हाला समजावून सांगतो. सो फ्रेम ऑफ रेफरन्स, फर्स्ट ऑफ ऑल, a frame of reference which is fixed, or a frame of reference which is a frame of reference which is fixed or moving with uniform velocity, or moving with uniform velocity, relative to a fixed frame, आणि नॉन इनर्शियल लिहितो मी, a frame of reference which is moving, a frame of reference which is moving with an acceleration, relative to a fixed frame of reference, relative to a fixed frame of reference. ओके. अजून एक वाक्य मी लिहितो, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन कॅन बी डायरेक्टली अप्लाइड. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन म्हणजे ॲक्च्युली जनरली पहिला लॉ इन डिटेल आहे याच्यासाठी. लॉज ऑफ मोशन कॅन बी डायरेक्टली अप्लाइड, आणि याच्यामध्ये पण अप्लाइड करू शकतो दुसरा लॉ. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन कॅन बी अप्लाइड ओनली बाय इन्क्लुजन ऑफ सम फिक्टिशियस फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी. सो न्यूटन्स सेकंड लॉ म्हणून याच्यामध्ये, तो महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. न्यूटन्स सेकंड लॉ कॅन बी अप्लाइड by considering pseudo force. Pseudo म्हणजे इमॅजिनरी, pseudo force on body, एखाद्या बॉडीवरती ॲक्ट झालेला pseudo force. मी तुम्हाला याची एक्झाम्पल सांगतो आधी, मग आपण हे डेफिनेशन्स काय आहेत बघूया. ए फ्रेम ऑफ रेफरन्स विच इज फिक्स्ड ऑर मुव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी रिलेटिव्ह टू ए फिक्स्ड फ्रेम. मुव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्ससाठी. मुव्हिंग विथ इनिशियल व्हेलॉसिटी,
आणि सॉरी इनिशियल नाही, मुव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणजे ॲक्सेलरेशन काय, तर ॲक्सेलरेशन 0. बघा याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सचं. ॲक्च्युली बुकमधलं पण एक उदाहरण छान आहे की आपण कारमध्ये बसलेलो आहोत आणि फॉर एक्झाम्पल कार आता सुरू होणार आहे, कार निघून जाणार आहे एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं. सो जेव्हा कार सुरू होते आणि पुढं निघून जाते, व्हेलॉसिटी वाढत जाते ना. सो व्हेलॉसिटी वाढते म्हणजे तिथे ॲक्सेलरेशन आहे. सो तेव्हा आपल्यावरती कारमुळं फोर्स ॲक्ट होतो. म्हणजे फोर्स कोणावरती ॲक्ट झाला आहे, कारवरती ॲक्ट झाला आणि कार पुढे गेलेली, पण आपण कारमध्ये असल्यामुळे आपल्यावरती पण तो फोर्स ॲक्ट झाला, म्हणजे आपल्यावरती सुडो फोर्स ॲक्ट झाला. ओके. सो सुडो फोर्स म्हणजे फोर्स नाही आहे असं आपण म्हणूया. इमॅजिनरी फोर्स आहे ना, म्हणजे फोर्स नाही आहे तरीसुद्धा आपल्यावरती फोर्स आहे ना. मग तिथं जे काय आपण ॲक्सेलरेशन अनुभवलं, फोर्स नसताना सुद्धा आपल्यावरती फोर्स आहे का, नाही आहे. कारवरती फोर्स आहे. सो कारचा फोर्स इमॅजिनरी आपल्यावरती आला. मग इमॅजिनरीचा अर्थ रिअल आणि इमॅजिनरीमध्ये फरक कळतोय का बघा. रिअल म्हणजे फोर्स आहे आणि इमॅजिनरी फोर्स म्हणजे फोर्स आहे पण नाही. इमॅजिन होतंय का बघा थोडंसं. म्हणजे कारवरती फोर्स आहे पण आपण कारच्या आतमध्ये असल्यामुळे आपल्यावरती फोर्स आहे, त्यामुळे आपल्यावरती फोर्स आहे तो इमॅजिनरी फोर्स आहे असं म्हणायचं, किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपल्यावरती फोर्स नाही असं म्हणायचं. मग आपल्यावरती इमॅजिनरी किंवा सुडो किंवा फोर्स नाही आहे असं आपण म्हणत असू तरीसुद्धा आपण पुढं पुश जर्क मिळतोय आपल्याला, याचा अर्थ आपण ॲक्सेलरेशन फील करतोय. पण न्यूटन्स पहिला लॉ काय सांगतो बघा. जर फोर्स नसेल, बॉडी समजा रेस्ट आहे, कुठलाही फोर्स त्याच्यावर अप्लाय केलेला नाही, ते बॉडी रेस्टच राहणार आहे. बॉडी समजा मुव्हिंग आहे, कुठलाही फोर्स अप्लाय केला नाही, ब्रेकच दाबला नाही, तर गाडी तशीच पुढं राहणार आहे ना. सो याचा अर्थ नो फोर्स नो ॲक्सेलरेशन. न्यूटन्स पहिला लॉ सांगतोय. लक्षात येते. मग न्यूटन्स पहिला लॉ कुठं सॅटिस्फाय होतोय बघा, इथं सॅटिस्फाय होतोय. आणि जेव्हा गाडी जस्ट सुरू होऊन आपल्याला जर्क मिळतोय तेव्हा आपल्यावरती फोर्स नाहीये, नो फोर्स बट ॲक्सेलरेशन, मुव्हिंग विथ अन ॲक्सेलरेशन. इथं फोर्स नाहीये. नाही म्हणजे कुठला फोर्स आहे ॲक्च्युली, सुडो फोर्स. सुडो फोर्स आहे म्हणजे नाहीये असं आपण म्हणायचं. सो इफ देर इज अ नो फोर्स और देर इज अ सुडो फोर्स, अगेन वी फील द ॲक्सेलरेशन. देन द कार इज नथिंग बट द नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि कार आता निघून गेली कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं. चला कॉन्स्टंट व्हेलॉसिटी कार चाललेली आहे, कुठला फोर्स आहे का कारवरती, नाही आहे. मग फोर्स नाही म्हटल्यानंतर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणजे ॲक्सेलरेशन कसं, 0 ॲक्सेलरेशन. सो कार कॉन्स्टंट, व्हेलॉसिटी नो फोर्स नो ॲक्सेलरेशन. सो कार इज इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. सो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स विच इज फिक्स्ड ऑर मुव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. सो कारचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. जेव्हा कार सुरू होऊन पुढे निघून जाते तेव्हा कार म्हणजे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स झाली, कारण कारच्या आतमध्ये आपण आहे ना, किंवा आपण म्हणजे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स झालो. म्हणजे शेवटी कारच पोझिशन घ्यायची ना आपल्याला, रेफरन्स पॉईंट घ्यायचा आहे. सो कारची पोझिशन म्हणजे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, की ज्या ठिकाणी फोर्स नसताना ॲक्सेलरेशन आहे, जर्क मिळाला आपल्याला, ॲक्सेलरेशन मिळालं आपल्याला, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि चला आता कारनं 60चं स्पीड घेतलेलं आहे, 60च्या स्पीडनं कार कॉन्स्टंट मूव्ह होत चाललेली आहे. सो व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट, ॲक्सेलरेशन इज 0. ॲज वेल ॲज फोर्स आहे का तिथं, नाही आहे, का तर कार अशी चाललेली आहे, ब्रेक दाबत नाही आपण, कंटिन्युअस कार चाललेली आहे. सो कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, नो ॲक्सेलरेशन, नो फोर्स, देन कार इज इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. लक्षात आल्या दोन डेफिनेशन्स, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स अँड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. अँड फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव सीन द फ्रेम ऑफ रेफरन्स. बघा इथपर्यंत समजलं का. चला पुढची एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट बघूया, पुढचा पॉईंट बघूया आजच्या लेक्चरमधला. सो द पॉईंट इज फोर्स. ऑलरेडी आपण थोडंफार बेसिकमध्ये बघितलेलं आहे बघा, पण हा आता इन डिटेल म्हणण्यापेक्षा एक डिटेल स्टडी आपल्याला करावं लागेल की फोर्स म्हणजे काय. ओके. आपण म्हटलं होतं की एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय होतो म्हणजे काय होतं, तर एकतर ती बॉडी पुश केली जाते किंवा ती बॉडी पुल केली जाते. म्हणजे आपण समजा बाईक चालवतोय आणि बाईक जर आपल्याला पुढं न्यायची असेल, बरोबर, म्हणजे रेस्टपासून मोशनमध्ये न्यायची असेल, किंवा मोशनमधली बाईक रेस्टमध्ये, आता गाडी चालू आहे आणि ती आपल्याला थांबवायची असेल, तर या दोन्ही केसेसमध्ये आपल्याला फोर्स अप्लाय करायला लागतो आहे. म्हणजे सुरुवातीचा जो फोर्स असेल त्याला आपण पुश म्हणूया. तो पुश केल्यामुळे बॉडीनं व्हेलॉसिटी घेतली आणि बॉडी निघून गेली, कार निघून गेली, बाईक निघून गेली. आणि मोशनमधली बाईक आता थांबणार आहे,
सो थांबणारे म्हटल्यावर पुन्हा फोर्स अप्लाय करायला लागेल, म्हणजे आपण ब्रेक दाबले त्याला पुल असं म्हणूया आपण. सो पुश किंवा पुल जर एखाद्या बॉडीवरती अप्लाय केला आणि त्या बॉडीमध्ये जर व्हेलॉसिटी चेंज झाली किंवा त्या बॉडीला मोशन आली असं आपण म्हणूया, तर आपण काय म्हणूया, दिस इज नथिंग बट द फोर्स. एक सिंपल पॅरामीटर आहे, सिंपल कन्सेप्ट आहे की एखाद्या बॉडीवरती अप्लाय केल्यानंतर ती पुश आणि पुलच्या स्वरूपात आपण अप्लाय करतो की जेणेकरून त्या बॉडीची व्हेलॉसिटी काय होणार आहे, बदलणार आहे. ओके, इट मीन्स ए पुश ऑर पुल ॲक्टिंग ऑन ए बॉडी कॉज द चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. याच्यामुळे बॉडीची व्हेलॉसिटी काय होईल, चेंज होईल आणि या कन्सेप्टला काय म्हटलं जातं, फोर्स असं म्हटलं जातं. सो फोर्स जनरली न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनमध्ये सांगतो आपण, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, वेअर मास इज द बॉडी, एम इज द मास ऑफ द बॉडी विच इज कॉन्स्टंट. जनरली ते कॉन्स्टंट घेतलं जातं म्हणून फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन सांगितलं जातं. आणि हे कशावरनं आलं, तर फोर्स इज इक्वल टू चेंज इन लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम. आपण सेकंड लॉ ऑफ मोशन बघितला, ज्याच्यामध्ये लिनियर मोमेंटममधला चेंज सांगितला होता विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणून आपल्याला मिळालं की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. ओके, आपण सो फोर्सशी रिलेटेड काही मग बेसिक थिंग्स आहेत ते बघूया. ए फोर्स इज ए पुश ऑर पुल एक्झर्टेड ऑन ए बॉडी. इट इज ए पुश ऑर पुल एक्झर्टेड ऑन ए बॉडी. बॉडीवरती आपण एकतर पुश करूया किंवा पुल करूया जेणेकरून बॉडी काय करेल, व्हेलॉसिटी चेंज करेल, विच प्रोड्युसेस ए चेंज इन इट्स व्हेलॉसिटी, विच produces a change in its velocity. सिंपल. एखाद्या बॉडीवरती जर आपण पुश किंवा पुल अप्लाय केलं, प्रोसेस आहे ना पुशची आणि पुलची, तर ती प्रोसेस अप्लाय केल्यामुळे त्या बॉडीची व्हेलॉसिटी चेंज होणार आणि तीच प्रोसेस म्हणजे थोडक्यात काय, फोर्स आहे. ओके, सो वी कॅन से दॅट फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन अँड दिस इज बाय व्हॉट, सेकंड लॉ ऑफ मोशन. सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा जो दुसरा लॉ आहे त्या लॉ प्रमाणे आपण म्हणू शकतो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, ॲज वेल ॲज वी कॅन राईट इन व्हेक्टर फॉर्म, दॅट इज एफ बार इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन बार. समजतंय का बघा. आपण एसआय युनिट फोर्सचं काय सांगतो, एसआय युनिट वी कॅन डिफाईन न्यूटन और सिम्पली कॅपिटल एन लिहितो आपण, अँड वी कॅन राईट CGS युनिट काय सांगतो आपण, डाईन सांगतो आपण. डायमेन्शन्स काय सांगतो आपण फोर्सचे, डायमेन्शन्स, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन ना, सो लेंथ 1 मास 1 टाइम -2. मास इंटू ॲक्सलरेशन, मासचं 1 झालं बघा आणि ॲक्सलरेशन म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाईमचा स्क्वेअर, सो लेंथ 1 अँड टाइम -2. सो दीज आर सम बेसिक कन्सेप्ट्स रिलेटेड टू द फोर्स. आता टाईप ऑफ फोर्स असा एक पॉईंट आहे, फोर्सचे टाईप्स कुठले कुठले, तसं बघितलं तर बरेचसे टाईप्स आपल्याला ह्याच्यामध्ये सांगता येतात. आता मगाशीच आपण रिअल फोर्स आणि सुडो फोर्समधली कन्सेप्ट बघितली. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, रिअल फोर्स म्हणजे ॲक्च्युअल ओरिजिन आहे त्या फोर्सचा, ओके, रिअल फोर्स आहे. आणि सुडो फोर्स म्हणजे काय की ॲक्च्युअल ओरिजिनपासून तो फोर्स मिळालेला नाही आहे. म्हणजे आपण पॅसेंजर जो कारमध्ये आहे, जेव्हा कार पुढं जाते असं आपण होणे, तेव्हा कारवरती फोर्स आहे, पुश केली कारला, आपण त्याच्या इंजिननं पुश केलं, सो कारवरचा फोर्स रिअल फोर्स आहे. पण कारच्या फोर्समुळे त्या पॅसेंजरला पण काय मिळालं, एक फोर्स मिळाला ना, सो त्याला आपण काय म्हणूया, इमॅजिनरी फोर्स म्हणूया किंवा सुडो फोर्स म्हणूया. ओके, हे लिनियर मोशनमधलं झालं. सर्क्युलर मोशनमध्ये बघा, जेव्हा कार सर्क्युलर ट्रॅकवरनं अशी जाते तेव्हा कार बरोबर एक राऊंड मारते, म्हणजे कार कुठली मोशन कंप्लीट करते, सर्क्युलर मोशन कंप्लीट करते. सो कार जर सर्क्युलर मोशन कंप्लीट करत असेल तर कारवरती नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स असतो आणि तो फोर्स कारच्या टायर आणि रोड सरफेसमध्ये असलेल्या फ्रिक्शनल फोर्सनी प्रोव्हाइड केलेला असतो. मग कार निघून गेली, कारनं सर्क्युलर मोशन कंप्लीट केली आणि आपण सांगतो की सर्क्युलर मोशन कंप्लीट होत असेल तर तिथं नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स असतो आणि तो फोर्स कोण ना कोणतरी तिथं प्रोव्हाइड करत असतं. मग कारवरती तो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कारवरती असलेल्या टायरमध्ये आणि त्या रोड सरफेसमध्ये असलेल्या फ्रिक्शनल फोर्समधला जो काही फ्रिक्शनल फोर्स आहे त्यानं तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला, म्हणून कारनं कुठली मोशन कंप्लीट केली, सर्क्युलर मोशन. पण आपण कारच्या आतमध्ये आहे तेव्हा मात्र आपण काय करतो, जेव्हा कार अशी मूव्ह होणार आहे तेव्हा आपण या साईडला झुकले जातो. म्हणजे आपल्यावरती फोर्स आहे पण तो कुणामुळे आहे, दुसऱ्यामुळं कोणामुळे नाही ना, सो कारमुळे तो फोर्स आहे म्हणून तो सुडो फोर्स झाला.
इमॅजिनरी फोर्स झाला आणि आपण तो बाहेरच्या साईडला असतो ना, मग तो अपोजिट झाला म्हणून त्या सेंट्रिपिटलच्या अपोजिट म्हटलं जातं, त्याला सेंट्रिफ्युगल म्हटलं जातं. लक्षात येते? सो आपण हे सर्क्युलर मोशनच्या मोशन इन प्लेनमध्ये बघितलं होतं बघा, हे सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल. सो एक आहे तो रिअल आणि एक आहे तो इमॅजिनरी. सो हे सुद्धा 2 टाईप्स फोर्सचे सांगितले जातात. पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे सिलेबसला पॉईंट्स आहेत ते आपण डिस्कस करूया. त्याला म्हटलं जातं टाइप्स ऑफ द फोर्सेस. सो वी विल डिस्कस वन बाय वन. सो टाइप्स ऑफ फोर्सेस. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो हेडिंग करूया आपण. सो हे एवढं व्यवस्थित लिहून घ्या. नेक्स्ट, टाइप्स ऑफ फोर्सेस. So first type we will discuss, that is gravitational force. आता हा जनरली फोर्स आपल्याला माहिती आहे की लार्ज ऑब्जेक्टच्या मध्ये असलेला, पृथ्वीमध्ये आणि सूर्यामध्ये असलेला, किंवा पृथ्वीमध्ये आणि चंद्रामध्ये, किंवा चंद्रामध्ये आणि पृथ्वीमध्ये, किंवा नंबर ऑफ जे काही प्लॅनेट्स आहेत यांच्यामध्ये असलेला फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हटलं जातं. सो द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन ए बॉडी अँड द अर्थ. द force of attraction between a body and earth म्हणूया आपण. म्हणजे एक बॉडी आणि अर्थ मध्ये असलेला फोर्स आहे ना, किंवा मून आणि अर्थ मध्ये सुद्धा म्हटलं तरी चालेल. म्हणजे थोडक्यात फोर्स बिटवीन लार्ज मासेस, जास्त वजन जास्त वस्तुमान असलेल्या पार्टिकल्स मधला फोर्स. द फोर्स बिटवीन लार्ज मास ऑब्जेक्ट्स असं म्हणूया. लार्ज मास ऑब्जेक्ट्स, ज्यांचं वेट मास जास्त आहे असे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांच्यामधला फोर्स आपण म्हणूया ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणूया. सो त्यासाठी न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला याच्यामध्ये शिकावं लागेल. आपण हा ग्रॅव्हिटेशनमध्ये पण बघणारच आहे. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बघा, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याच्यामध्ये आपण बघूया. ओके, सो सिंपल आहे. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 2 पार्टिकलच्या मासमधला प्रोडक्ट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू त्या 2 पार्टिकल्समध्ये असलेलं डिस्टन्सचा स्क्वेअर. सो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन r स्क्वेअर अँड as well as we can write force is equal to g m1 m2 upon r square, where g is nothing but fr square upon m1 m2. So it is near about 6.67 into 10 raised to minus 11 SI unit. SI unit म्हणण्यापेक्षा लिहूयाच आपण न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg square. This is the value of capital G, and this capital G is nothing but gravitational कॉन्स्टंट. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता जनरली हा फोर्स वीक कन्सिडर केला जातो. वीक, हा फोर्स वीक म्हटलं जातं. दिस इज द वीक फोर्स विच इज नथिंग बट, इट मे बी अट्रॅक्शन, अट्रॅक्टिव्ह फोर्स और रिपल्सिव्ह फोर्स, वी कॅन से दॅट. ओके, सो दिस फोर्स इज नथिंग बट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ द फोर्स फ्रॉम युअर सिलेबस, और वी कॅन से दॅट द टाइप्स ऑफ फोर्सेस. त्याच्यामधला हा पहिला फोर्स आहे. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, समजला का बघा. सो याची डेफिनेशन जनरली याच्यावरनं काढली जाते. आता हे जे आर आहे ॲज कम्पेअर टू मासेस, हे खूप लांब आहे, खूप मोठं आहे. म्हणजे ही आरची व्हॅल्यू खूप मोठी आहे म्हणून फोर्स येणार आहे तो कमीत कमी येतो. म्हणजे बघा, आपल्याला माहिती आहे की अर्थामध्ये आणि सूर्यामध्ये, सनमध्ये आपण म्हणतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. पण असं पण नाही आहे की ती फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला ते फील होत आहे, का तर वीक फोर्स आहे असं आपण म्हणूया, का तर डिस्टन्स खूप लांब आहे. याला इनव्हर्स स्क्वेअर लॉ म्हणतात बघा. फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. म्हणजे जेवढं डिस्टन्स जास्त असेल तेवढा फोर्स कमी असेल. आणि या केसमध्ये जर आपण बघितलं तर डिस्टन्स हे जास्त कन्सिडर केलं जातं, म्हणून तो जो फोर्स आहे तो कमी कमी घेतला जातो. म्हणजे आपण जसं पृथ्वीपासून वरती जाऊया तसा आपल्यावरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी 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 होत जातो. ग्रॅव्हिटी कमी कमी होत जाते जसं आपण वरती जातो तसं. म्हणजेच फोर्स पण काय होत जातो, कमी कमी होत जातो. कारण फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, मास इंटू ग्रॅव्हिटी ना. म्हणजे शेवटी ग्रॅव्हिटी कमी होत जाते, फोर्स कमी होत जातो, वरती जावं आपण तसं.
हे ग्रॅव्हिटेशनमध्ये आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहेच. तरी पण लक्षात ठेवा की पहिला टाईप म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन ए बॉडी अँड अर्थ, ऑर सिम्पल वी कॅन से दॅट द फोर्स बिटवीन लार्ज मास ऑब्जेक्ट्स. ज्या ऑब्जेक्टचं मास जास्त असतं जनरली त्याच्यामध्ये असलेल्या फोर्सला आपण काय म्हणूया, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्यासाठी मग हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कन्सिडर केलेला आहे. हा आपल्याला इन डिटेल ग्रॅव्हिटेशन या टॉपिकमध्ये सुद्धा बघायचा आहे. चला जाऊया आपण पुढच्या टाईपचा फोर्स बघूया. इथपर्यंत लिहून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित. नेक्स्ट पुढच्या टाईपचा फोर्स आपण बघूया. सो द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, सेकंड टाइप, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. नाउ व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक. आपण बघितलेलं आहे बघा, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक यांचं कॉम्बिनेशन आहे ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. म्हणजे हा फोर्स थोडक्यात दोन इलेक्ट्रिक चार्जेस आणि तेही रिलेटिव्ह मोशनमध्ये असतील तेव्हाच असतो. इट मीन्स द फोर्स बिटवीन इलेक्ट्रिक चार्जेस इन रिलेटिव्ह मोशन. द फोर्स बिटवीन इलेक्ट्रिक charges when in relative motion. दोन चार्जेसमध्ये असलेला फोर्स म्हटलेला आहे, त्या फोर्सला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असं म्हटलं जातं. सो दिस इज द सेकंड टाइप ऑफ द फोर्स विच इज नथिंग बट द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. ओके, म्हणजे आपण याचं एखादं एक्झाम्पल तुम्हाला, जेव्हा चार्ज मूव्ह होतो बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे फिजिक्सच्या सेकंड पार्टमध्ये आपल्याला बरंचसं शिकायला मिळतं. जेव्हा एखादा चार्ज मॅग्नेटिक फील्डमधून मूव्ह होतो तेव्हा त्याच्यावरती एक प्रकारचा फोर्स टॉर्क ॲक्ट होतो. मग तो चार्ज आहे म्हणजे इलेक्ट्रिक आलं, आणि तो मॅग्नेटिक फील्डमधून फिरतोय म्हणून मॅग्नेटिक आलं. म्हणजे इलेक्ट्रिक पण कन्सेप्ट आली तिथं, मॅग्नेटिक पण कन्सेप्ट आली, त्याच्यामुळे त्याच्यावरती फोर्स ॲक्ट झाला ना, टॉर्क ॲक्ट झाला. टॉर्क म्हणजे पण एक प्रकारचा बॅलन्स्ड फोर्स आहे ना, इक्वल अँड अपोजिट म्हणतो आपण. ओके, सो जेव्हा इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक दोन्ही कन्सेप्ट येऊन फोर्स येतो तेव्हा त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. म्हणजे चार्ज जेव्हा मॅग्नेटिक फील्डमधून जात असेल तर त्याच्यावरती फोर्स ॲक्ट झाला. मग चार्ज म्हणजे इलेक्ट्रिक, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेटिक, म्हणून त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक असं म्हटलं जातं. म्हणून मुव्हिंग चार्जवरचा फोर्स इज नथिंग बट द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. सिंपल कळलं. So when a charge is moving, it produces a magnetic field, and moving charge in magnetic field experiences a magnetic force. इथं लिहितो मी, moving charge in magnetism किंवा in magnetic field, moving charge in magnetic field produces, moving charge in magnetic field produces electromagnetic force. Simple. Electromagnetic force. Okay, so this is the force of attraction between electrons and protons in the nucleus. आपण बघा हे सर्क्युलर मोशनच्या एक्झाम्पलमध्ये सांगतो की आपण सर्क्युलर मोशन म्हणजे काय, की जेव्हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती फिरतो, when electron is revolving around the nucleus. So which is this motion? This is the circular motion. मग आपण हेही सांगतो बघा की जर सर्क्युलर मोशन असेल तर तिथं नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स असतो, आणि तो फोर्स कुणी ना कुणीतरी तिथं प्रोव्हाइड केलेला असतो. मग या केसमध्ये जो काही नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे तो कुणी प्रोव्हाइड केलेला आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सेंट्रल न्यूक्लियस पॉझिटिव्ह अँड रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह. सो त्यांच्यामध्ये असलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हटलं तरी पण चालेल ना, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन, कोणाकोणामध्ये असेल आता हे अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस, अँड निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स. पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस अँड निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स असंही म्हणू शकतो ना. दिस इज नथिंग बट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सो इन डिटेल वी कॅन से दॅट
हाऊ दीज टाईप ऑफ फोर्सेस आर टू बी जनरेटेड. प्रत्येक फोर्सचं बघा काही ना काहीतरी सोर्स ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि तो फोर्स इथं तशा पद्धतीने काय केला जातो, डिफाईन केला जातो. ओके, जसं की ग्रॅव्हिटेशनमध्ये होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे बऱ्याचशा गोष्टी डिफाईन होतात. ग्रॅव्हिटी डिफाईन झालेली आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट डिफाईन झालेला आहे, किंवा अर्थ आणि अदर प्लॅनेट्समधलं रिलेशन डिफाईन झालेलं आहे. म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा वापर करून ग्रॅव्हिटेशनल फोर्स रिलेटेड इन डिटेल स्टडी करून त्याचं ॲनालिसिस तिथं झालेलं आहे. तसंच मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सचं सुद्धा ॲनालिसिस होत आहे. This force can be attractive or repulsive. It is about 10⁻36 times stronger than the gravitational force. अजून एक की पॉइंट्स लिहितो मी फक्त. This force is attractive or repulsive, and it is 10⁻36 times. This is imaginary number. It is 10⁻36 times ग्रेटर, जास्त आहे बघा. विकेस्ट ग्रॅव्हिटेशनल वीक होता, हा स्ट्रॉंग आहे. टाइम्स ग्रेटर दॅन दॅट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सिंपल. सो एवढी व्हॅल्यू याची जास्त आहे, म्हणजे आपण मूव्ह होत चाललेलो आता स्ट्रॉंगेस्ट फोर्सकडे बघा. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा वीक फोर्स होता, पण हा जो फोर्स आहे तो मात्र कसा असेल, स्ट्रॉंग फोर्स असेल. इट इज लॉंग रेंज फोर्स, हे एक आपण लिहू शकतो. इट इज लॉंग रेंज फोर्स. इट इज लॉंग रेंज. जे सिंपल की पॉइंट्स आहेत ते फक्त देतो मी. इट इज लॉंग रेंज फोर्स. वी कॅन से दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इज लॉंग रेंज फोर्स. आय होप की इथपर्यंत क्लिअर झालं असेल. सो ॲटम्स, मॉलिक्युल्स, न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये जे काही फोर्सेस आहेत ते सगळे आपण काय म्हणूया, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस. चला लिहून घ्या इथपर्यंत. चलो तिसरा टाइप बघूया, स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स. स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स सिंपल आहे बघा. हे सुद्धा जे न्यूक्लियर रिॲक्शन्स मधले फोर्सेस आहेत ते कन्सिडर केले जातात, स्ट्रॉंग आणि वीक. दिस इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स दॅट बाइंड्स. दिस इज द स्ट्रॉंगेस्ट, हा त्या दोघांपेक्षा पण स्ट्रॉंग असेल बघा. दिस इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स दॅट बाइंड्स. दिस इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स दॅट बाइंड्स द न्यूक्लियॉन्स टुगेदर. न्यूक्लियॉन्स म्हणजे कोण कोण, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स असं म्हणूया आपण. न्यूक्लियॉन्स together inside a nucleus. Nucleons together inside a nucleus. Simple is called as strong nuclear force. म्हणजे थोडक्यात न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात, तर ते एका पर्टिक्युलर फोर्सनी धरून ठेवलेले आहेत त्या न्यूक्लियसमध्ये सेंटरला. मग तो फोर्स स्ट्रॉंग असतो. सो दिस इज द स्ट्रॉंग फोर्स. ओके, very strong attractive force and it is charge independent. It is very strong, असं लिहितो मी सिंपल. It is very strong force of attraction. Force of attraction हा खूप स्ट्रॉंग आहे. It is charge independent, चार्ज वरती डिपेंडंट नाही. It is charge independent. Okay, it is available for the range 10⁻⁻4 meter. It is for range 10⁻14, sorry 10⁻14 मीटर. मला सांगा जेवढी रेंज कमी तेवढा फोर्स कसा असेल, जास्त असेल. सो वी कॅन से दॅट दीज आर द स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्सेस. देन वी कॅन से दॅट वीक न्यूक्लियर फोर्सेस. आता हे रेडिओ ॲक्टिव्हमध्ये ह्या फोर्सेसचा उल्लेख येतो. वीक न्यूक्लियर फोर्सेस हे झाले स्ट्रॉंग. हे सगळ्यात स्ट्रॉंग फोर्सेस, हे वीक. आता वीक म्हणजे ॲक्च्युली हे ग्रॅव्हिटेशनलपेक्षा स्ट्रॉंग आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिकपेक्षा वीक. आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे फोर्स आहेत बघा. फ्रिक्शनल फोर्स म्हणतो आपण, जे सेंट्रिपिटल फोर्स, टेन्शन म्हणलं जातं. हे जे काही फोर्सेस आहेत हे सगळे फोर्सेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस सारखे काम करतात असं सांगितलं जातं. सो त्यांचे टाईप्स आपण त्याच्यामध्ये
सांगितले जातात जनरली. दिस इज द इंटरॅक्शन बिटवीन सब ॲटॉमिक पार्टिकल्स दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द रेडिओ ॲक्टिव्ह डिके ऑफ ॲटम्स. इट इज रिस्पॉन्सिबल असं म्हणूया आपण. इट इज रिस्पॉन्सिबल फोर्स किंवा फोर्सेस इन रेडिओ ॲक्टिव्ह डिके अँड न्यूक्लिअर रिॲक्शन. रेडिओ ॲक्टिव्ह डिके म्हणजे काय की एखादा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट असतो रेडियम थोरियम सारखा, त्याचं जर डिसइंटिग्रेशन होत असेल, छोटे छोटे पार्टिकल्स असे निघून जात असतील तर त्याला रेडिओ ॲक्टिव्ह म्हटलं जातं. ही 12th मधली कन्सेप्ट आहे रेडिओ ॲक्टिव्ह डिके. ओके. इट इज स्ट्रॉंगेस्ट किंवा स्ट्रॉंगर म्हणतो. इट इज स्ट्रॉंगर दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल पेक्षा कशा आहेत, स्ट्रॉंग आहेत ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बट weaker than that of electromagnetic forces. ओके. ग्रॅव्हिटेशनल पेक्षा हे स्ट्रॉंग आहेत, पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक पेक्षा हे कसे आहेत, थोडेसे वीक आहेत. सो दीज आर द स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सेस अँड वीक न्यूक्लिअर फोर्सेस. राईट डाऊन दिस वन. ओके. चला काही मल्टिपल चॉईस क्वेश्चनचं डिस्कशन करूया जे की थोडंसं फोर्सशी रिलेटेड इम्पॉर्टंट आहेत. ओके. चला क्वेश्चन बघा. what force will change the velocity of a body of mass 1 kg from 20 meter per second to 30 meter per second in 2 seconds. फोर्स विचारलेला आहे. force is equal to question mark and the given points are velocity of a body of mass 1 kg. मास दिलेला आहे 1 kg. एक बॉडी आहे, त्या बॉडीचं मास आहे 1 kg फ्रॉम 20 मीटर पर सेकंड टू 30 मीटर पर सेकंड. सो इनिशियल वेलोसिटी घेऊया 20 मीटर पर सेकंड, फायनल घेऊया 30 मीटर पर सेकंड. बरोबर का. दोन वेलोसिटी आहेत म्हणजे एक इनिशियल आणि एक फायनल आहे ना, आणि हे सगळं होतं आहे 2 सेकंडमध्ये. टाइम दिलेला आहे 2 सेकंड. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट द फोर्स. सो वी नो दॅट फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. वी नो दॅट ॲक्सेलरेशन इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी अपॉन टाइम, as well as we know that mass into acceleration आपण असं लिहूया फायनल मायनस इनिशियल अपॉन टाइम. बरोबर का बघा. सो दिस इज द फॉर्म्युला. सो वी कॅन पुट व्हॅल्यूज दॅट इज एफ इज इक्वल टू 1, v is what 30, u is what 20 and upon time is what 2. So we can write this is 10 upon 2, so we can say that 5 Newton is the answer. So 5 Newtons, it means B is the option. समजला का बघा क्वेश्चन. सिंपल. मास दिलेला आहे, इनिशियल वेलोसिटी दिलेली आहे, फायनल वेलोसिटी दिलेला आहे. या सगळ्यांच्या व्हॅल्यूज आपण काय केल्या त्याच्यामध्ये पुट केल्या आणि आपण फाइंड केला फोर्स. सो फोर्स इज नथिंग बट द 5 न्यूटन. नेक्स्ट पुढचा थोडासा इंटरेस्टिंग आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. आधी क्वेश्चन सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. ए मशीन गन हॅज ए मास 5 kg. इट फायर्स 50 ग्रॅम बुलेट्स ॲट द रेट ऑफ 30 बुलेट्स पर मिनिट्स ॲट अ स्पीड ऑफ 400 मीटर पर सेकंड. What force required to keep the gun in position? What force required to keep the gun in position? म्हणजे गनवरचा फोर्स विचारलेला आहे थोडक्यात. फोर्स गनवरचा फोर्स असं आपण म्हणूया. एक गन आहे, ती बुलेट फायर करते. ओके. मग त्या बुलेटचा मास दिलेला आहे, एका मिनिटामध्ये किती बुलेट जातात ते दिलेलं आहे, त्या बुलेटची व्हेलॉसिटी दिलेला आहे, त्या गनचं मास असेल किंवा त्या बुलेटचं मास असेल, ह्या सगळ्या क्वांटिटीज दिलेल्या आहेत. कंडिशन समजून घेऊया आणि त्याच्यानंतर मग काय करूया, फोर्स फाइंड करूया. आता याच्यामध्ये बघा आपल्याला एकतर हा फोर्स फाइंड करायचा आहे. ठीक आहे. मग आपण याच्यासाठी जो सेकंड लॉ ऑफ मोशन आहे, फोर्स इज इक्वल टू आपण काय लिहितो जनरली dp अपॉन dt लिहितो ना. dp अपॉन dt चा अर्थ काय, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम असं लिहूया ना. ओके. सो रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम जर गनचं आपल्याला डिफाईन करायचं असेल तर मास इंटू वेलोसिटी, सो mg इंटू vg आणि अपॉन टाइम म्हणूया. चालेल का बघा. सो आपल्याला एक फॉर्म्युला डायरेक्ट आधी मी फॉर्म्युलाच एक्सप्लेन केला, मास वेलोसिटी अपॉन टाइम असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे का बघा. सो दिस इज द रिक्वायर्ड फोर्स ऑन द गन. लक्षात आलं का बघा. आता हे आपल्याला सॉल्व करावं लागलं. आता गिवन पॉईंट्स बघूया. पहिल्यांदा आपल्याला MB म्हणजे मास ऑफ बुलेट दिलेला आहे, MB लिहितो मी त्याला. ओके. सो व्हॉट इज द मास ऑफ बुलेट, इट इज मास ऑफ बुलेट 50 ग्रॅम, 50 ग्रॅम दिलेला आहे.
50 ग्रॅम, पण 50 ग्रॅमच्या ऐवजी आपल्याला 50 × 10⁻³ kg लिहावं लागेल ना बुलेटचं मास. त्याच्यानंतर आपल्याला व्हेलॉसिटी बुलेटची दिलेली आहे 400, VB लिहितो मी 400 मीटर पर सेकंद आहे, त्यामुळे काय कन्वर्ट करायची गरज नाही. आणि त्याच्यानंतर मला वाटतं मास ऑफ गन दिलेला आहे mg. सो मास ऑफ गन इज व्हॉट? मास ऑफ गन 5 kg. सो 5 kg. सो याच्यावरून आपण VG फाइंड करू शकतो. बघा VG कसं फाइंड करायचं, ह्याच्यामध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम कन्सेप्ट आहे ना, म्हणजे असं लिहितो मी, लिनियर मोमेंटम ऑफ गन इज इक्वल टू लिनियर मोमेंटम ऑफ बुलेट. मग मास इंटू व्हेलॉसिटी कुणाची, गनची, इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी कुणाची, बुलेटची. चालेल का? बघा मग आपल्याला VG पाहिजे ना, सो VG इज इक्वल टू MB VB अपॉन हे mg. मग MB किती आहे? 50 × 10⁻³ आहे. VB किती आहे? 400 आहे. आणि आपण mg किती आहे? 5 आहे. सो हे सगळं फाइंड आउट केलं तर आपल्याला VG ची व्हॅल्यू काय मिळेल बघा. सो वी गेट द VG दॅट इज 4 मीटर पर सेकंड. हे फक्त सॉल्व करा. 4 मीटर पर सेकंड VG मिळालं बघा. सो हे VG आता आपण इथं पुट करूया. सो इट इज इक्वल टू mg किती आहे? mg 5 इंटू VG किती मिळाला? 4. आता आपल्याला टाइम माहीत नाही आहे टाइम, पण टाइमसाठी एक कंडिशन दिली आहे बघा. सो वी कॅन से दॅट 30 बुलेट्स पर मिनिट ॲट अ स्पीड ऑफ 30 बुलेट्स पर मिनिट. 30 बुलेट्स पर मिनिट. मिनिट म्हणजे 60 सेकंद ना. सो मला सांगा एक बुलेट किती वेळात? 2 सेकंदामध्ये. सो पर 2 सेकंड ना. सो दिस इज द टाइम. So 5 × 4/2, so it becomes 10 Newton. So we can say that option A. बघा व्यवस्थित लिहून घ्या, समजलं का? बघा फास्ट. चला नेक्स्ट पुढचा क्वेश्चन लिहून घ्या सगळ्यांनी. A force of 5 Newton acts on a body of weight 9.8 Newton. What is the acceleration produced in meter per second? एक बॉडी आहे त्याच्यावरती फोर्स दिलेला आहे 5 न्यूटन. बॉडीवरती फोर्स ॲक्ट होतोय 5 न्यूटन. देन वेट दिलेलं आहे बॉडीचं 9.8 न्यूटन. ओके. आणि विचारलेलं आहे ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये. ॲक्सेलरेशन म्हणजे रेग्युलर SI युनिटमध्येच ॲक्सेलरेशन विचारलेलं आहे. आता ही कन्सेप्ट बघा, वेट. तुम्हाला हे समजून घ्या व्यवस्थित. पहिल्यांदा वेटचा अर्थ काय आणि मासचा अर्थ काय. तर जनरली वेट म्हणजे एक प्रकारचा फोर्स असतो आणि फोर्स असतो मास इंटू ग्रॅव्हिटी. सो वेटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा कायम, मास इंटू ग्रॅव्हिटी. कारण 9.8 न्यूटन दिले ना. सो वेट म्हणजे इथं मास घ्यायचं नाही. सो वेट म्हणजे काय? फोर्स आहे एक प्रकारचा, त्यालाच W म्हटलं जातं. आणि इक्वल टू लिहिलं मी मास इंटू ग्रॅव्हिटी. सो वेट दिलेला आहे 9.8 इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी किती असते? 9.8च असते. सो मास किती मिळालं आपल्याला? 1 kg मिळालं. सो याच्यासाठी आपण मास फाइंड आउट केलं पहिल्यांदा. आता ॲक्सेलरेशन, फोर्स इज इक्वल टू काय असतं? मास इंटू ॲक्सेलरेशन. सो ॲक्सेलरेशन इज इक्वल टू व्हॉट? फोर्स अपॉन मास. तर फोर्स दिलेला आहे 5 न्यूटन अपॉन मास आहे 1. सो ॲक्सेलरेशन 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो वी कॅन से दॅट आन्सर 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो C ऑप्शन. समजलं का? बघा. सो दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन अँड आन्सर इज C. सो वी हॅव कॅल्क्युलेटेड द ॲक्सेलरेशन ऑफ द बॉडी. नेक्स्ट पुढचा बघूया. The force exerted by the floor of an elevator on the foot of the person standing there is more than his weight if the elevator is. हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे बघा. एका लिफ्टमधनं समजा आपण खाली चाललेलो आहे ॲज वेल ॲज आपण वरती चाललेलो आहे. एक अशी कंडिशन आहे लिफ्टमधली, थोडक्यात आपण असं म्हणूया. ओके. तर पहिला ऑप्शन बघा, गोईंग डाऊन अँड स्लोईंग डाऊन. आणि दुसरा ऑप्शन आहे गोईंग अप अँड स्पीडिंग अप. गोईंग डाऊन हे आहे गोईंग डाऊन, गोईंग डाऊन, गोईंग डाऊन अँड स्लोईंग डाऊन. अँड स्लोईंग म्हणतो मी, हळू चाललेला आहे. आणि हे आहे गोईंग अप अँड स्पीडिंग, फास्ट चाललेलं आहे असं आपण म्हणू. ओके. सो ऑप्शन याचा काय आहे बघा, डी ऑप्शन आहे. आयदर A और B असं आहे त्याचं ॲक्च्युली, A अँड B. तर A अँड B काय ह्याचं एक्सप्लेनेशन मी देतोय. समजा आपण लिफ्टमधून खाली येतोय सर, तर आपण लिफ्टवरती असं उभा आहे आणि लिफ्ट खाली चाललेली आहे. ओके. आणि त्यात पण लिफ्ट स्लो चाललेली आहे.
तेव्हा आपल्याला आपलं वेट फील होणार का नाही? तर होणार. काय म्हटलं मी? लिफ्ट खाली चाललेली आणि तेही स्लो चाललेले आहे तेव्हा आपलं वेट फील होणार. पण जर लिफ्ट खाली चालली असेल आणि जर फास्ट जात असेल तर आपल्याला थोडंसं वेटलेसनेस फील होतं बघा, म्हणजे फील होणार नाही आपल्याला, आपण हवेत तरंगतोय की काय असं आपल्याला वाटेल. पण स्लो चालल्यामुळे आपण काय म्हणूया की यस आपल्याला वेट फील होत आहे. ॲज वेल एज जर आपण वरती येत असेल आणि त्यात पण फास्ट वरती येत असेल तर आपण खाली जायचा प्रयत्न करतोय आणि लिफ्ट वरती यायचा प्रयत्न करतो. ग्रॅव्हिटीमुळे आपण खाली जातो आणि लिफ्ट वरती येते आणि त्यात ही फास्ट लिफ्ट येते, म्हणजे हा फोर्स जास्त झाला असं म्हणूया, नॉर्मल रिॲक्शन. सो नॉर्मल रिॲक्शन जास्त झाल्यामुळे आपल्याला अजून वेट फील होणार आहे. म्हणून पहिले दोन्ही ऑप्शन्स बरोबर आहेत. कारण क्वेश्चन काय आहे बघा की तो जो पर्सन आहे, फोर्स एक्झर्टेड बाय द फ्लोर, ती लिफ्ट आहे, त्याचा पर्सनच्या पायांवरती असलेला फोर्स ह्या दोन्ही केसमध्ये जास्त असणार आहे. अर्थ समजला? मला काय सांगायचं हे समजलं का? बघा, लिफ्टमधून समजा आपण खाली चाललो आणि त्यात जर स्लो चाललोय त्यामुळे काही फरक पडणार नाही, जे काय आपलं वेट आहे ते आपल्याला फील होतंय. पण जर लिफ्टमधून खाली फास्ट चाललं तर मात्र आपल्याला हलकं हलकं वाटेल बघा. पण ते काही इथं दिलेलं नाही कंडिशन. आपल्याला वेट कधी फील होईल, त्या ग्राउंडचा आपल्या पायांवरती फोर्स कधी जास्त असेल हे इथे विचारलेलं आहे. सो यासाठी याचा ऑप्शन असेल आयदर ए अँड बी, म्हणजेच डी ऑप्शन असेल बघा या क्वेश्चनचा. चला नेक्स्ट बघूया पुढचा क्वेश्चन, याचा डी असेल. चला पुढचा एक बघूया, लिहून घ्या सगळ्यांनी. क्वेश्चन नंबर 5. द फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट्स in direction of motion against the direction of motion perpendicular to the direction of motion at any angle to the direction of motion. So it's against the direction of motion. याचा सुद्धा बी आहे, against direction of motion. ओके, अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ मोशन म्हणजे समजा आपण चालत असू, ओके, सो आपली मोशन त्याच्यावरती आपला पाऊल पडतो ना जमिनीवरती, सो वरून खाली पडला, सो खालून वरती फ्रिक्शनल फोर्स असतो, जसं नॉर्मल रिएक्शन असते ना, म्हणून याचा आन्सर आहे अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ मोशन. सो दिस इज आवर टुडे स्टडी. व्यवस्थित बघा, याच्यामध्ये काही शंका असतील तर डेफिनेटली विचारा. आपण नेक्स्ट लेक्चरला याच्या पुढचा पार्ट बघूया. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असतील तर डेफिनेटली विचारा. थँक्यू सो मच.